रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर। 14 जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत पैसे जमा होणार आहेत। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जीआर घेण्यात आला आहे। या जीआर मध्ये कोणकोणते 14 जिल्हे पात्र आहेत, याचबरोबर कोणत्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति लाभार्थी किती रुपयाची रक्कम जमा होणार आहे, या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, सर्व तुम्हाला व्यवस्थित समजून येईल। बघा, 14 जिल्हे एपीएल डीबीटी केसरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत हा जीआर घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून 18 मार्च 2026 रोजी हा जीआर प्रकाशित करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल म्हणजेच केसरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी माहे जानेवारी 2023 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतका रोख रकमेचा थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। विभागाच्या 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये एपीएल म्हणजेच केसरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे। प्रति लाभार्थी प्रति महिन्याला 170 रुपये या पद्धतीने हे पैसे जमा होणार आहेत। यामध्ये जे जिल्हे पात्र आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी आहेत, किती कार्डधारक आहेत, याची संख्या सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे। तुम्हाला समजलेलं असेल यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत याची लिस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। परंतु एपीएल जे केसरी शिधापत्रक धारक शेतकरी आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या। बघा, 145,50,17,350 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी थेट डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। आता आपण लिस्ट समजून घेऊया, यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत। बघा, PFMS प्रणाली मार्फत एपीएल डीबीटी केसरी जे काही केसरी कार्डधारक आहेत योजनेशी संलग्न बँक खात्यामध्ये लाभार्थ्यांना खालील प्रमाणे जिल्हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। म्हणजे आधार कार्डशी जो लिंक आहे बँक, त्या बँकेमध्ये थेट डीबीटी मार्फत हे पैसे पाठवले जाणार आहेत। यामध्ये जिल्ह्यांची लिस्ट आहे, कार्डाची संख्या आहे, लोकसंख्या आहे, याचबरोबर एकूण रक्कम म्हणजे किती पैसे मंजूर करण्यात आले याचा सुद्धा उल्लेख यामध्ये देण्यात आलेला आहे। आता आपण प्रत्यक्षात समजून घेऊया यामध्ये कोणकोणते 14 जिल्हे आहेत। अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम असे हे 13 आणि याचबरोबर यवतमाळ जिल्हा एक, असे हे एकूण 14 जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकूण कार्ड संख्या, एकूण जिल्हा, याचबरोबर एकूण निधी 145,50,17,350 रुपयांची निधी ही मंजूर करण्यात आली आहे। लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 170 रुपये प्रति लाभार्थी या पद्धतीने 2023 पासून ही रक्कम जमा होणार आहे। अतिशय दिलासा देणारा हा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।